नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अजून एक दुसरा फ्रॉक कसा शिवायचा तो बघणार आहोत. तर यासाठी मी ते कॉटन फॅब्रिक घेतलेलं आहे प्रिंटेड. आणि आता याचं आपण मेजरमेंट पाहूयात. याची लांबी जी आहे कपड्याची 27 इंच आहे आणि उंची आहे 14.5. तर हे डबल कापड आहे हे इथं. तर याचा आपण घेर बनवणार आहोत. तर दुसरा एक पीस घेतलेला आहे या ठिकाणी. तो ऑलरेडी मला 18 इंचाचाच हवा आहे, पण इथे 19 इंचाचा हा कपडा आहे, एक्स्ट्राचा आपण कट करणार आहोत. तर हा 19/7चा कपडा आहे. तर याची आपल्याला अशी या पद्धतीने घडी घालायची आहे. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे मी कट करून घेते कॉर्नरपासून. तर याच्या बाह्या बनतील, म्हणजे बाहीसाठीच हा कपडा कट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे डबल फोल्ड करून असे वरच्या बाजूने मोठी टीप टाकायची आणि गॅदर करायचे तिथे, म्हणजे चून घ्यायची आहे. त्यानंतर हा जो पीस होता मोठा घेराचा, त्याला आतल्या बाजूने दोन्ही साईडनं आपल्याला 2 इंचाची पट्टी आपल्याला दुमडून शिवायची आहे. तर डबल टीप टाकायची, त्यामध्ये आपण इलास्टिक यूज करणार आहोत. तर इथे 1.25 झालेला आहे, 1/2 इंच आत दुमडून गेलेला आहे. तर याला मी आता थोडी इस्त्री करून घेणार आहे कपड्याला. तर इथे या कपड्याला इस्त्री करून झालेली आहे, अशी चांगली फोल्ड झालेली या ठिकाणी. तर आपल्याला या ठिकाणी 2 टीप शिलाई घेऊन खालच्या पट्टीमध्ये आपल्याला इलास्टिक घालायचं आहे. इथे 2 टिपा मारल्यात दिसतात ना या ठिकाणी. हां, तर खालच्या बाजूला इथे ओपन साईड सोडलेली आहे मी, तिथे इलास्टिक घालायचं आहे. त्यानंतर इथे आता मी शिलाई घेऊन या ठिकाणी अशी चून घेते आहे, ओढून आपली धागे ओढून चून तयार करून घ्यायची. आणि यावर आपल्याला इथे एक 8x3ची एक पट्टी घेणार आहे. तर ती पट्टी आपण या कपड्याला जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीनं. आतून फोल्ड करून घ्यायची आणि दोन्ही साईडनं आपल्याला टिप मारायची आहे. तसंच याही कपड्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे पट्टी पण जोडून झाली आणि इलास्टिक पण घालून झालेलं आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे पीस तयार झालेले आहेत. ते आपण कशात अटॅच करायचे ते बघूयात. खालच्या साईडनं पण मी शिलाई घेतलेली आहे घेराला. तर मधलं मार्जिन जे आहे आपल्याला गळ्याचं जे मार्जिन आहे ते आपल्याला 4 इंच ठेवायचं आहे. तर या ठिकाणी सेंटरला मी मार्किंग करते आहे. तिथून 1.5 ते 2 इंचावर आपल्याला ती पट्टी जोडून घ्यायची आहे बाहीची. दोन्ही एकमेकासमोर करून मी मार्किंग करून घेतलेलं आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने या पॉईंट्स आपल्याला शिवून घ्यायचे आहेत ते. ते चारही बाजू आपल्याला जोडून झालेले आहेत या ठिकाणी. म्हणजे दोन्ही बाह्या लावून झालेल्या आहेत. आता आपल्याला साईडची शिलाई करायची आहे. तर हे पीस असा दिसतो. साईडनं शिलाई घ्यायची आहे.
इथे इलास्टिक थोडंसं जाडसर असल्यामुळं शिलाईला स्लो घ्यायचं आहे. याआधी आपले फ्रॉकचे 2-3 प्रकार झालेले आहेत, पाहू शकता चॅनलवर. सोपेही असतात खूप शिवायला. तर इथे हा फ्रॉक आपला झालेला आहे शिवून. आता उलटवून पाहू शकतो. खूप सुंदर आणि झटपट होणारा फ्रॉक आहे हा. थोडी स्ट्रिक पाहिजे याच्यामध्ये. तर गळारुंदी जी आहे ह्याची थोडीशी जरा जास्ती पसरट वाटते. बाळाच्या तब्येतीवर डिपेंड करतं किती ठेवायचे. तर हा सुंदर असा फ्रॉक झालेला आहे. हा शॉर्ट पीस म्हणून पण यूज करतात. याखाली नंतर केपरी वगैरे वापरू शकतात. तर हा सुंदर छानसा फ्रॉक कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा.